कराड ताचोडे एमआयडीसीतील साईराम केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली असून सुमारे 10 वाजेपर्यंत कंपनीत केमिकलने भरलेल्या बॅलरचा स्फोट होत होता। केमिकलचे बॅलर्स फुटल्याने मोठ्या प्रमाणावर ज्वाला व धूर एमआयडीसीतील परिसरात पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळत आहे। घटनास्थळी पोलीस व अग्निशामक दलाचे बंब दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। 6 ते 7 पाण्याच्या बंबने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे। बरोबर सकाळी 8:40 एक मोठा धक्का जाणवला। आम्हाला स्थानिकांना सुरुवातीला वाटलं की हा भूकंपाचा धक्का आहे, परंतु 4 ते 5 मिनिटांनंतर आकाशामध्ये आगीची धूळ या ठिकाणी धूर आम्हाला दिसला। त्यानंतर आम्ही घटनास्थळाकडे धाव घेतली। 5 ते 7 मिनिटाच्या फरकाने आम्ही या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलो। तर बघितलं तर ही कंपनी 9 वाजता चालू होणार होती, परंतु त्यापूर्वीच 15 मिनिट अगोदर सुदैवानं या ठिकाणी स्फोट झाला आणि कोणती जीवितहानी झाली नाही। खरं पाहिलं तर या ठिकाणी एक एमआयडीसी स्थापन होऊन 30 ते 35 वर्षाचा काळ लोटला, परंतु या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा या एमआयडीसीमध्ये अजूनही स्थापित केली गेलेली नाही आणि या एमआयडीसीमध्ये ही सुमारे 3री ते 4थी घटना आहे। यापूर्वीही रासायनिक कंपनीमध्ये 3 ते 4 वेळा स्फोटाची घटना या ठिकाणी घडलेली होती आणि 30 ते 35 वर्ष उलटून सुद्धा या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा या ठिकाणी स्थापित न केल्यामुळं या ठिकाणी मोठी हानी झालेली आहे, या कंपनीची हानी झालेली आहे। आणि माझी या ठिकाणी मागणी आहे की लवकर प्रशासन या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा या ठिकाणी स्थापन करावी आणि तब्बल 45 मिनिटांनी या ठिकाणी पहिला अग्निशामक यंत्र कराड नगरपालिकेचा आणि सह्याद्री कारखान्याचा या ठिकाणी दाखल झाला। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।